नमस्कार. आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे. दीक्षा पोर्टलवर आपल्याला AI साठी फॉर एज्युकेटर्स म्हणजे शिक्षकासाठी AI ऑनलाईन कोर्स आपल्याला 4 तासाचा पूर्ण करायचा आहे. तर तो कशा प्रकारे करायचा आहे आणि केव्हा करायचा आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहू. तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनल नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. शासन शालेय शिक्षण क्रीडा विभाग राज्य शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचे एक पत्र आहे. आणि या पत्राचा विषय राज्यातील इयत्ता 1ली ते 12वी पर्यंत अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकासाठी दीक्षा पोर्टलवरील AI साथी फॉर एज्युकेटर्स म्हणजे शिक्षकासाठी AI साथी हा ऑनलाईन कोर्स पूर्ण करण्याबाबत. आणि आपल्याला माहिती आहे सदर कोर्स हा आपल्याला कोटक एज्युकेशन फाउंडेशनच्या सहकार्याने AI साथी फॉर एज्युकेटर म्हणजे शिक्षकासाठी AI साथी ऑनलाईन कोर्स विकसित केला असून दीक्षा पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. सदर कोर्सचे उद्घाटन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या शुभ हस्ते 14 जुलै 2026 रोजी झालेलं आहे. सदर कोर्समध्ये पहा कृत्रिम बुद्धिमत्ता AI आणि मशीन लर्निंग यांच्या मूलभूत संकल्पना, शिक्षण क्षेत्रातील AIचे विविध उपयोग, AI आधारित उपयुक्त साधनाचा प्रभावी वापर, AIचा जबाबदार, सुरक्षित व नैतिक वापर, तसेच दैनंदिन शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजामध्ये AIचा प्रभावी समावेश करण्याच्या पद्धती याविषयी मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार आपल्याला 50 तासाचे व्यावसायिक विकास प्रशिक्षण पूर्ण करायचं आहे म्हणजे CPD. त्यानुसार आपल्याला हा 4 तासाचा कोर्स देखील आपल्याला इयत्ता 1ली ते 12वी पर्यंतच्या शिक्षकांना हा पूर्ण करायचा आहे. आणि या कोर्ससाठी दिनांक 31 ऑगस्ट 2026 पर्यंत आपल्याला प्रवेश घेता येणार असून कोर्स पूर्ण करण्याची अंतिम मुदत ही 30 सप्टेंबर 2026 पर्यंत असणार आहे. कोर्स सुरू करण्यापूर्वीची पूर्वतयारी कशा प्रकारे करायची आहे त्यासाठी आपल्या स्मार्टफोनवरून कोर्स पूर्ण करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम दीक्षा ॲप डाउनलोड करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला दीक्षा कोर्स ॲप देखील डाउनलोड करावं लागणार आहे. त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी कोर्सची लिंक दिली आहे त्यावर जाऊन देखील आपण हा कोर्स करू शकतो. याशिवाय लॅपटॉप, डेस्कटॉप, ब्राउझरद्वारे देखील कोर्स पूर्ण करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी www.diksha.gov.in या संकेतस्थळावर लॉग इन करता येणार आहे. कोर्स यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर प्राप्त होणारे प्रमाणपत्र देखील डाउनलोड कसे करायचे आहे ते देखील आपण समजून घेणार आहोत. त्यासाठी आपण या पत्रातील लिंकवर काय करूया, क्लिक करूया. लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारचे एक पेज येणार आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर आपण आपला ईमेल ID, मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून आपण लॉग इन करू शकतो किंवा आपण साइन विथ गुगल याद्वारे देखील आपण या ठिकाणी लॉग इन करू शकतो. आणि जर आपण आपला पासवर्ड विसरला असेल तर फॉरगेट पासवर्ड यावर देखील आपण क्लिक करू शकतो. तर सर्वप्रथम आपण या ठिकाणी आपला मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपला पासवर्ड आपल्याला माहित नसल्यावर आपण फॉरगेट पासवर्ड या टॅबवर काय करायचं, क्लिक करायचं आहे. या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला ईमेल ID आणि आपलं नाव टाकून नेक्स्ट या टॅबवर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्या ईमेलवर आपल्याला एक OTP येणार आहे. त्यासाठी आपण गेट OTP या टॅबवर क्लिक करूया. गेट OTP या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्या ईमेलवर आपल्याला एक OTP प्राप्त होईल. तो OTP आपण या ठिकाणी काय करायचं आहे, प्रविष्ट करून घ्यायचा आहे. OTP प्रविष्ट केल्यानंतर आपण सबमिट OTP या टॅबवर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. सबमिट OTP या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला पासवर्ड काय करायचा आहे, आता जनरेट करायचा आहे. नवीन पासवर्ड टाकून आपण रिसेट या टॅबवर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. रिसेट टॅबवर आपण क्लिक केल्यानंतर बॅक टू ॲप्लिकेशन अशा प्रकारचं आपल्याला या ठिकाणी एक विंडो दिसेल. आपण त्या ठिकाणी बॅक टू ॲप्लिकेशन या टॅबवर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. आणि आता जो आपण नवीन पासवर्ड या ठिकाणी आपण क्रिएट केला होता तो पासवर्ड आणि आपला ईमेल ID टाकून आपण काय करायचं आहे, लॉग इन करायचं आहे. तर अशा प्रकारे आपण आपला दीक्षा ॲपसाठी जर आपला ईमेल ID आणि पासवर्ड जर आपण विसरला असतील तर कशा प्रकारे आपण परत मिळवायचं आणि लॉग इन करायचं याविषयीची आपण माहिती पाहिली. त्यानंतर आपल्याला सर्वात महत्त्वाचं काम जे करायचं ते आपली प्रोफाईल आपल्याला कंप्लीट करायची. जोपर्यंत आपण प्रोफाईल आपण कंप्लीट करत नाही तोपर्यंत आपल्याला हा कोर्स करता येणार नाही. त्यासाठी आपण कंप्लीट प्रोफाईल या टॅबवर क्लिक करायचं आहे ना. या ठिकाणी जर पाहिलं तर आपली प्रोफाईल आपल्याला 80% पूर्ण झाल्याची दिसत आहे. ती 100% पूर्ण झालेली पाहिजे तरच आपल्याला हा कोर्स करता येणार आहे. त्यासाठी सर्वप्रथम आपण या ठिकाणी आपली प्रोफाईल काय करूया, अपडेट करूया. त्यामध्ये पर्सनल डिटेल्स आपण या ठिकाणी आपली जी माहिती आहे ती भरायची. आपलं नाव असेल, मिडल नेम असेल, लास्ट नेम असेल आपण या ठिकाणी भरून घ्यायचं आहे. त्याचबरोबर जेंडर देखील आपण या ठिकाणी भरायचं आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ आपण या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर आपल्याला अकॅडमिक इन्फॉर्मेशन आपली भरायची आहे. तर आपला रोल काय असणार तो टीचर आपण या ठिकाणी लिहायचा आहे. त्यानंतर स्टेट आपल्याला निवडायची आहे आपण या ठिकाणी. त्यानंतर आपला डिस्ट्रिक्ट आपण या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे. आपण या ठिकाणी भरून घेतल्यानंतर आपल्याला सब रोल आपला जो असणार आहे तो देखील आपण या ठिकाणी आपण टाकून घ्यायचा आहे. तर आपण या ठिकाणी नक्की कोणत्या वर्गाला शिकवतो तो वर्ग आपण या ठिकाणी निवडायचा आहे. आपण या ठिकाणी सब रोल आपला अपडेट केलेला आहे. आणि त्यानंतर आपलं मीडियम देखील आपण या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे आणि सेव्ह या टॅबवर आपण क्लिक करायचं आहे. सेव्ह या टॅबवर क्लिक केल्यानंतर प्रोफाईल आपली अपडेट आपल्याला सक्सेसफुली झाल्याचं या ठिकाणी दिसत आहे. आपण जर आता पाहिलं तर आपली 100% प्रोफाईल आता या ठिकाणी काय झालेली आहे, अपडेट झालेली आहे. म्हणजे आपण आता हा कोर्स आपण करू शकतो. त्यासाठी
आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा कोर्स ॲप असणं गरजेचं आहे. तर त्यासाठी आपण प्ले स्टोअरवर जायचं आहे आणि दीक्षा कोर्स ॲप हे आपण काय करायचं आहे, सर्वप्रथम इन्स्टॉल करायचं आहे. तर ते आता आपण या ठिकाणी इन्स्टॉल केलेलं आहे. दीक्षा कोर्स ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर दीक्षा कोर्स ॲप आपण आता ओपन करायचं आहे. पहा, ॲप ओपन केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे एक पेज येणार आहे. पहा, या ठिकाणी आपल्याला शिक्षकासाठी AI साठी या कोर्सविषयी आपल्याला डिस्क्रिप्शन दिसत आहे. तसेच कोर्सविषयी आउटलाईन देखील दिसत आहे. म्हणजे कोर्समध्ये नक्की कोणते कोणते मॉड्यूल्स आहेत त्याची माहिती देखील आपल्याला इकडे पाहायला मिळते. आपण डिस्क्रिप्शन वाचून घेऊ शकता. तसेच कोर्सच्या आउटलाईन कोणते कोणते मॉड्यूल्स आहेत ते देखील पाहू शकतो. त्यानंतर पुढे आपण जर खालच्या बाजूला स्क्रोल केल्यानंतर आपल्याला पहा या ठिकाणी कोर्स ॲक्टिव्हिटीज अँड ड्युरेशन पिरियड दिसतो. तर आपल्याला 77 ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत आणि जवळपास 4 तास आपल्याला काय हा कोर्स पूर्ण करण्यासाठी आपल्याला कालावधी असणार आहे. त्याचबरोबर बॅच डिटेल्समध्ये जर पाहिलं तर आपण पहा 10 जून 2026ला हे बॅच स्टार्ट होणार आहे. शेवटची तारीख असणार आहे 30 सप्टेंबर 2026 आणि आपण या बॅचसाठी 31 ऑगस्ट 2026 पर्यंत आपण प्रवेश घेऊ शकतो किंवा रजिस्ट्रेशन करू शकतो. आता त्याखाली आपल्याला एनरोल नाव हा टॅब दिसत आहे. आपण एनरोल नाव या टॅबवर क्लिक करून आता आपण प्रत्यक्ष कोर्स करण्यासाठी सुरुवात करूया. एनरोल नाव या टॅबवर केल्यानंतर आपण दीक्षा कोर्स ॲप हे काय करायचं आहे, ओपन करायचं आहे. दीक्षा कोर्स ॲप हे ओपन केल्यानंतर आपल्यासाठी AI साठी कोर्स हा आपला पहा या ठिकाणी एक विंडो आपल्याला दिसत आहे. त्यामध्ये शिक्षकासाठी AI साठी हा कोर्स आपल्याला दिसत आहे. आपण त्यावर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर या कोर्स अंतर्गत असणाऱ्या मॉड्यूल्सचे नावे दिसत आहेत. त्यापैकी आपण परिचय हा जो पहिला मॉड्यूल्स आहे त्यावर आपण क्लिक करायचं आहे. परिचय मॉड्यूल्सवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर या ठिकाणी परिचय संदर्भात व्हिडिओ, त्यानंतर कोर्स परिचय संदर्भात असणारा व्हिडिओ आहे. परिचय PDF असणार आहे. परिचय माहिती चित्र PDF देखील आपल्याला या मॉड्यूल अंतर्गत आपल्याला पूर्ण करायचे आहे. तर सर्वप्रथम आपण परिचय या टॅबवर क्लिक करायचं आहे. परिचय या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला या कोर्स संदर्भातला जी माहिती आहे ती या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. म्हणजे हा व्हिडिओ दिसत आहे. आपण तो संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर आपल्याला परिचय हा जो आपला टॅब आहे तो आपल्याला या ठिकाणी टिक मार्क दिसत आहे. म्हणजे तो आपण पूर्ण व्हिडिओ पाहिला असं आपल्याला या ठिकाणी दिसतं. त्याचबरोबर आपण ही PDF देखील या ठिकाणी आपण आता जो व्हिडिओ पाहिला त्याची PDF देखील आपण या ठिकाणी डाउनलोड करून घेऊ शकतो. त्यासाठी पण आपल्याला या PDFच्या उजव्या कोपऱ्यामध्ये वरच्या बाजूला डाउनलोडचा आपल्याला ऑप्शन दिसत आहे. आपण त्यावर क्लिक करायचं आहे आणि ही PDF आपण या ठिकाणी डाउनलोड करून देखील घेऊ शकतो आणि ती करायची आहे. त्यानंतर आपण पुन्हा एकदा पाठीमागे येऊया. पाठीमागे आल्याच्या नंतर आपल्याला या मॉड्यूल्स अंतर्गत आपल्याला पुढील ॲक्टिव्हिटी आहे परिचय माहिती चित्र PDF असणार आहे. ती देखील आपण या ठिकाणी पाहू शकतो. तसेच ती देखील आपण डाउनलोड करून घेऊ शकतो. म्हणजे आता जो आपण व्हिडिओ पाहिला त्या संदर्भातलीच ही परिचय माहिती चित्र PDF आहे. म्हणजे आपल्याला PDF मिळणार आहे, व्हिडिओ मिळणार आहे आणि परिचय माहिती चित्र PDF देखील मिळणार आहे. त्यानंतरच आपलं परिचय मॉड्यूल्समधील सर्व ॲक्टिव्हिटी पूर्ण केल्याच्या नंतर आपलं हे मॉड्यूल पूर्ण होणार आहे. त्यानंतर आपण मॉड्यूल क्रमांक 2 AI सर्वत्र आहे या टॅबवर आपण क्लिक करायचं आहे आणि त्या अंतर्गत असणाऱ्या सर्व ॲक्टिव्हिटी आपण काय करायच्या आहेत, पूर्ण करायच्या आहेत. यामध्ये सर्वप्रथम आपल्याला व्हिडिओ दिसत आहे, तो व्हिडिओ आपण पाहायचा आहे आणि नंतर जर आपल्याला हा व्हिडिओ पुन्हा एकदा पाहायचा असेल तर आपल्याला त्यासाठी डाउनलोड हे ऑप्शन आहे. ते डाउनलोड ऑप्शनवर आपण क्लिक करून हा व्हिडिओ आपण डाउनलोड देखील करून घेऊ शकतो. अशा प्रकारे आपल्याला ही पहिली ॲक्टिव्हिटी या ठिकाणी पूर्ण झाल्याचं दिसत आहे. तर अशा प्रकारे आपल्याला शिक्षकासाठी असणारा AI कोर्स आपल्याला 4 तासामध्ये पूर्ण करायचा आहे. त्यासाठी पण आपण सलग न बसता आपण मध्ये देखील थोडा ब्रेक घेऊ शकतो आणि ब्रेक नंतर आपल्या सोयीनुसार किंवा आपल्या सवडीनुसार हा कोर्स आपण जो अपूर्ण राहिला तो पूर्ण करून घेऊ शकतो. या ठिकाणी आपण पुन्हा एकदा लॉग इन केलेला आहे आणि आपण जर या ठिकाणी पाहिलं तर आपण 9% हा कोर्स काय केलेला आहे, पूर्ण केलेला आहे. आपण पुन्हा एकदा AI साठी कोर्स या टॅबवर आपण क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्या उर्वरित ॲक्टिव्हिटीज आपण प्रत्येक मॉड्यूल्स अंतर्गत या ठिकाणी पूर्ण करायचे आहेत. पहा, यामध्ये आपल्याला जे काही प्रश्न देखील विचारले जाणार आहेत ते प्रश्न देखील आपण या ठिकाणी सोडवायचे आहेत. पहा, या ठिकाणी आपल्याला 40% मार्क या प्रश्नांसाठी पडणे आवश्यक असणार आहे. सर्व प्रश्न सोडवल्याच्या नंतर आपण फायनल सबमिट करायचं आहे आणि एकूण प्रश्नापैकी आपल्याला 40% मार्क पडणे आवश्यक असणार आहे. तेव्हाच आपली ॲक्टिव्हिटी पूर्ण होणार आहे. आणि यापूर्वी सांगितल्याप्रमाणे आपण हा कोर्स सलग न करता आपण ब्रेक घेऊन देखील करू शकतो. पण आपण आता या ठिकाणी ब्रेक घेतला होता आणि पुन्हा एकदा आपण कोर्स सुरू करूया. तर आतापर्यंत आपण 17% आपला कोर्स पूर्ण झाला होता. आता आपण पुन्हा एकदा हा कोर्स सुरू करत आहोत. आपण आता यापूर्वी AI सर्वत्र आहे हे मॉड्यूल आपण पाहत होतो. यातले काही ॲक्टिव्हिटी आपण पूर्ण केल्या होत्या आणि उर्वरित ॲक्टिव्हिटी आता आपण पूर्ण करायच्या आहेत. म्हणजे हा कोर्स आपण सलग 4 तास न करता टप्प्याटप्प्याने देखील आपल्या वेळेनुसार आपण करू शकतो. तर अशा प्रकारे आपण शिक्षकासाठी AI साठी जो हा कोर्स दिलेला आहे यातील प्रत्येक मॉड्यूल आपण काय करायचं आहे, पूर्ण करायचं आहे. प्रत्येक मॉड्यूल अंतर्गत आपल्याला दिलेला व्हिडिओ पाहायचा आहे. त्या व्हिडिओ संदर्भात असणारी PDF आपण वाचन करायची आहे. तसेच
व्हिडिओ संदर्भात असलेली माहिती चित्र PDF आहे ते देखील आपण आपल्या डोळ्याखालून घालायचे आहे आणि शेवटी त्या मॉड्यूल्सवर आधारित काही आपल्याला प्रश्न विचारले आहेत ते प्रश्न देखील आपण सोडवायचे आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहे किमान 40% मार्क आपल्याला या परीक्षेमध्ये पडले पाहिजे. त्यानंतर अंतिम मूल्यांकन या मॉड्यूलमध्ये आपल्याला एकूण 20 प्रश्न विचारले आहेत. त्यापैकी आपल्याला 50% मार्क म्हणजे आपल्याला 10 मार्क या ठिकाणी पडले पाहिजेत. सर्व 9 मॉड्यूल पूर्ण झाल्यानंतर 10वा जो मॉड्यूल आहे तो आहे प्रमाणपत्र. आपण त्या प्रमाणपत्र मॉड्यूलवर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आपला डाउनलोड हा टॅब दिसणार आहे. तो डाउनलोड या टॅबवर आपण क्लिक करून आपलं सर्टिफिकेट या ठिकाणी अशा प्रकारे डाउनलोड करायचं आहे. तर अशा प्रकारे आपला कोर्स पूर्ण झाल्यानंतर आपल्याला AI सारथी फॉर एज्युकेटर हा आपण कोर्स 4 तासाचा पूर्ण केला आणि त्यानंतर आपल्याला स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग महाराष्ट्र यांच्याकडून हे छानसं सर्टिफिकेट कोर्स पूर्ण केल्याबाबतचं मिळत आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दीक्षा पोर्टलवर कशा प्रकारे AI सारथी फॉर एज्युकेटर हा कोर्स शिक्षकासाठी जो बनवलेला आहे तो कशा प्रकारे पूर्ण करायचा आहे, त्या कोर्ससाठी रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे याविषयीची सविस्तर माहिती पाहिली. मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.